नेहमीचा वादाचा मुद्दा म्हणजे जर आत्ताच्या मोबाईलने एवढे चांगले फोटो येत असतील तर खरंच आपल्याला प्रोफेशनल कॅमेऱ्याची गरज आहे का? आता याबद्दल मी माझं मत नाही सांगणार आहे, काही मुद्दे सांगणार आहे ज्यावरून तुम्ही स्वतः ठरवू शकता। अर्थात हे मुद्दे भरपूर आहेत, त्यामुळे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक मुद्दा घेणार आहोत। आजचा पहिला मुद्दा आहे आपला सेन्सर साईज। मोबाईलचा सेन्सर आणि कॅमेराचा सेन्सर यामध्ये आकारामध्ये खूप जास्त फरक असतो। आता हा फरक केवढा मोठा आहे तर जर तुम्ही आत्ताचा आयफोनचा फ्लॅगशिप मॉडेल घेतलं तर त्यातला मेन कॅमेरा जो आहे तो एवढ्या आकाराचा आहे, म्हणजे त्याचा सेन्सरचा पूर्ण आकार जर बघितला तर तो 72 mm² एवढा आहे। आणि तेच जर आपण आता कुठलाही स्टँडर्ड एक फुल फ्रेम कॅमेराचा सेन्सर घेतला तर तो असतो एवढ्या आकाराचा। म्हणजे काय, याचा पूर्ण आकार जर आपण मोजला तर तो असतो 860 mm²। म्हणजेच मोबाईल सेन्सरपेक्षा कॅमेराचा सेन्सर हा 12 पट मोठा असतो। आता कॅमेराचा सेन्सर मोठा असल्यामुळे आपल्याला काय फायदा मिळतो तर कॅमेराच्या सेन्सरमध्ये आपल्याला मोबाईल सेन्सरपेक्षा जास्त चांगला लो लाईट परफॉर्मन्स मिळतो, तसंच जास्त चांगली क्लॅरिटी मिळते, शार्पनेस चांगला मिळतो, बॅकग्राऊंड ब्लर चांगला मिळतो। आता तुम्ही म्हणाल की मोबाईलमध्ये सुद्धा पोर्ट्रेट मोड असतो, त्यामध्ये बॅकग्राऊंड ब्लर होतं, पण ते डिजिटली केलेलं असतं, ते ऑप्टिकली नसतं, त्यामुळं त्याला भरपूर लिमिटेशन्स आहेत। हा मुद्दा पुढच्या कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये बघूयात आपण। पण सध्या काय महत्त्वाचं आहे की मोबाईलच्या सेन्सरपेक्षा कॅमेराचा सेन्सर 12 पट मोठा असतो, त्यामुळे भरपूर वेळेला प्रोफेशनल कॅमेरा आपल्याला खूप चांगले रिझल्ट देतो। आता सेन्सर साईजचा मुद्दा घेतला तर कॅमेरा जिंकतो, पण असे 2-3 काही मुद्दे आहेत ज्यामध्ये मोबाईल सुद्धा जिंकतो बरं का। तर हेच आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कंटेंट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। जय श्री पिक्सेल प्रसन्न।